गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड GMC नांदेड अंतर्गत वर्ग 4 गड्ड संवर्गातील विविध पदांसाठीची सहसेवा पद भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट नोटीस जाहिरात पाहिली होती। ही जी पूर्ण विस्तारित जाहिरात आलेली आहे या संदर्भात कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता, परीक्षा पॅटर्न, सिलेबस डिटेलमध्ये विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात। पाहू शकता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्या अंतर्गत पाहू शकता गड्ड वर्ग 4 संवर्गांमधील ही जी पदे आहेत यासाठीची वेतन श्रेणी S1 15,000 ते 47,661 पदे यासाठी आहेत। त्याचबरोबर वर्ग 4 मधील गड्ड वर्ग 4 मधील प्रयोगशाळा परिचर या पदासाठीची वेतन श्रेणी 19,963,200 इतकी आहे। यासाठी 17 पदे आहेत। अशा 1980 पदांसाठीची ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आणि ही परीक्षा IBPS द्वारे घेण्यात येणार आहे। लवकरच जी लिंक आहे उद्यापासून अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होईल। यानुसार पाहू शकता जाहिरात चेक केली जाऊ शकते। आता यामध्ये परीक्षेचा पॅटर्न आहे, सिलेबस आहे, शैक्षणिक पात्रता इत्यादी संदर्भात विस्तारित पद्धतीने माहिती देण्यात आली आहे की कोणकोणत्या पदासाठीच्या किती जागा आहेत। पूर्ण डिटेलमध्ये पाहूयात। तर यामध्ये आरक्षण जे आहे आरक्षण संदर्भातली माहिती सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तांसाठीचं आरक्षण, त्यानंतर पदवीधर अंशकालीन आरक्षण आहे। हे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतं। त्याच्या जागा आहेत त्यासाठीची माहिती ही शासन निर्णय असतात त्या पद्धतीने असते। पाहू शकता आता शैक्षणिक पात्रता, तर यामध्ये पाहू शकता जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांक 24 मे 2025 रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे 24 मे पाहू शकता शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर पाहू शकता स्वच्छक पदासाठी 7वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे। आता यानंतर पात्रता पाहू शकता वयाची पात्रता, वयोमर्यादा गणली जाईल 24 एप्रिल 2025 दरम्यानची। यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे, मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असेल। अशा पद्धतीने ही वयाची पात्रता झाली। यानंतर पाहू शकता दिव्यांग प्रवर्गासाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत वयाची सूट असते। आता यामध्ये पाहू शकता परीक्षेचं स्वरूप सुद्धा सांगण्यात आलं आहे कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल। तर पाहू शकता IBPS कडून परीक्षा घेतली जाणार आहे। यासाठी गड्ड वर्ग 4 समकक्ष पदे जी आहेत यासाठी मराठी आहे, मराठीसाठी 25 प्रश्न, 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न, 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न आहेत, 50 गुण, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित 25 प्रश्न आणि 50 गुण, एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असेल। परीक्षा कालावधी 2 तास 120 मिनिटांचा असणार आहे। परीक्षेचं स्वरूप सुद्धा सांगण्यात आलं आहे। पाहू शकता कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल। ही IBPSची जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते CBT बेस्ड परीक्षा असते। त्यासाठीचा सिलेबस जो आहे हा अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असणार आहे। डिटेलमध्ये माहिती चेक करू शकते की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। नॉर्मलायझेशन जे आहे यासाठीचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे हे घेतली जाईल। 1 ते पाहू शकता अंतिम सत्रामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठीने पातळी तपासणीसाठी यामध्ये TCS कडून जाहीर करण्यात आलं आहे। तर अद्यापही स्पष्ट नाही आहे की ही परीक्षा IBPS घेईल का TCS कडून घेईल, याबद्दलची माहिती लवकरच जारी केली जाईल। आता इथे तुम्ही पाहिलं तर इथे पाहू शकता इथे सांगितलेलं आहे परीक्षेचा पॅटर्न दिलाय, परीक्षेचा सिलेबस दिलाय यामध्ये, आणि त्यानंतर सांगितलं की नॉर्मलायझेशन, आणि नॉर्मलायझेशनचं सांगताना इथे सांगितलं काय TCS, त्यामुळे कदाचित ही परीक्षा TCS कडून घेतली जाऊ शकते। अद्याप याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे। लवकरच उद्यापासूनची लिंक चालू होईल तेव्हा समजून येईल की नक्की IBPS आहे का TCS आहे। तरी त्यामध्ये जास्त इतका फरक नसतो, पण TCS कडून ही परीक्षा घेतली जाऊ शकते। आता यानंतर पाहू शकता कागदपत्र काय काय लागणार आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे। आता तुम्ही अर्ज करता त्यावेळेला तुम्हाला महत्त्वाचे जे जात प्रमाणपत्र असेल, त्याचबरोबर आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल, त्याचबरोबर पाहू शकता जे तुमचे शैक्षणिक कागदपत्र आहेत, ID प्रूफ इत्यादीच कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करते वेळी लागतात। आणि त्यानंतरनं तुम्ही जेव्हा तुमचे सिलेक्शन होतं पाहू शकता निवड यादीमध्ये नाव येतं तेव्हा कागदपत्र पडताळणीच्या वेळेला सगळी जी महत्त्वाची कागदपत्र आहेत त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक असतं। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे आणि जाहिरातीत दिल्याप्रमाणे पाहू शकता कदाचित TCS कडून ही परीक्षा घेतली जाऊ शकते। परीक्षा शुल्क पाहू शकता
गड्ड वर्ग 4 समूह कक्षेसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे खुला आणि राखीवसाठी 900 रुपये. यानंतर पाहू शकता इथे जी पदे आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे 26 एप्रिलपासून, शेवटची तारीख 16 मे असणार आहे. आता यानंतर पाहू शकता पुढे जी पदे आहेत कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली आहे. उटी सर्वांसाठी पाहू शकता ड संवर्ग 2 आहेत. बार्बर म्हणजेच आपण यामध्ये म्हणू शकतो की बार्बरसाठीच्या 2 जागा आहेत. टेलरसाठीची 1 आहे. धोबी 3 आहेत. स्ट्रेचर बेअर 3 साठी आहेत. लॅबोरेटरी सर्वांसाठी 1. कुक स्वयंपाकीसाठी 4 आहेत. कुक असिस्टंटसाठीच्या 2. एक्सरे सर्वंटसाठी 1 आहे. कॅल्ट्री सर्वंट 1. त्याच्यानंतर डिस्पेन्सरी सर्वंट 1 आहे. यानंतर पाहू शकता पिऊन या पदासाठी सगळ्यात जास्त 36 जागा. टेबल बॉयसाठी 1 आहे. मेल सर्वंटसाठीचे 1. मेल सर्वंट पुन्हा 1 आहे. आया 1 जागा. वॉचमन या पदासाठीची 1 आहे. त्यानंतर वॉचमनसाठीचे 4 आहेत. नर्सिंग असिस्टंट 1. क्लीनरसाठीची 1 आहे. माळी पदासाठी 1 आणि लॅबोरेटरी असिस्टंटसाठीचे 17. अशा 86 जागा या विभागल्या गेलेल्या आहेत. आणि या पद्धतीने त्या पदाच्या पात्रते शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांची जी जाहिरात आहे त्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करून जी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे. आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागा ज्या आहेत 86 मध्ये यासुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता कोणकोणत्या प्रवर्गासाठीच्या किती जागा आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये ही जाहिरात उपलब्ध झालेली आहे. उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. कदाचित ही भरती परीक्षा जी आहे TCS मार्फत घेण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे TCS मार्फत घेतली जाऊ शकते. उद्या अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पॅटर्न, एक्झाम पॅटर्न, परीक्षेचा पॅटर्न जो आहे त्याचबरोबर वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कोणकोणती पदे आहेत वर्ग ड संवर्गातील, हे सगळं पाहिलेलं आहे. या पद्धतीने पाहू शकता तुम्ही तयारी करू शकता पॅटर्ननुसार. याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये सराव प्रश्नसंच लवकरच उपलब्ध होतील. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.